आज या ठिकाणी हाय क्वालिटी चिकन मसाला करत आहे। धने भाजून घेतोय, हा तेजपत्ता भाजून घेतलेला आहे, जिरे भाजून घ्यायचं काम चालू केलेलं आहे। मस्तपैकी खमंग भाजायचे आणि वापरायचं आहे। बडीशेप भाजून घेतोय। काय काय मटेरियल टाकतो ते बघ, लक्षात घ्या, म्हणजे लक्षात येईल। आपल्याला चिकन मसाला बनवायचा आहे आणि तोही हाय क्वालिटीचा बनवायचा आहे। त्याच्यासाठी हा सगळा प्रयत्न चालू आहे। हे काय ते ओळखलं असेल, शेंगदाणे वाटतात छे शेंगदाणे नव्हे, हा काजू आहे। काजूसुद्धा मी हाय क्वालिटीच्या चिकन मसाल्यामध्ये वापरत असतो। हे आहेत मेथीदाणे, जास्त वेळ भाजावे लागत नाही, थोडंसं भाजलं तरी ठीक आहे। नाहीतर मेथी अगोदरच कडू असते, जास्त भाजली गेली तर अधिक कडू लागेल। म्हणूनसाठी याला काळजीपूर्वक आणि लक्ष देऊनच भाजणं गरजेचं आहे। भाजायला सगळ्यात नाजूक पदार्थ म्हणजे खसखस, खूप काळजी घ्यावी लागते। फार लवकर करपट होतं आणि भाजलंही जातं, म्हणून एकदम मंद आचेवर एकसारखं हलवून याला भाजणं गरजेचं आहे। आणि त्याच पद्धतीने याची प्रक्रिया मी चालू केलेली आहे। थोडं व्यवस्थित भाजलं तर मग चवही छान येते, कच्चं राहिलं तर मदाड लागतं, व्यवस्थित भाजलं तर टेस्ट वाढते आणि खाण्यातली मजा आणखी खुलवत राहते। खसखसं आणखी एक वेगळेपण म्हणजे याला कदाचित हातातून सांडली तर भरून घेता येत नाही ना वेचूनही घेता येत नाही। म्हणून खसखस हाताळताना काळजीपूर्वकच हाताळणं गरजेचं आहे। घिसडघाई, घाई गडबड अजिबात जमत नाही, म्हणून खसखस ही काळजीपूर्वकच हाताळली पाहिजे। तडतड आवाज येण्यावरून लक्षात आलं असेल, मी सांगायची गरज नसेल। हेही भाजायला नाजूक आहे, पण खसखस एवढं किचट नाही, म्हणून थोडंसं लक्ष देऊन भाजलं की छान मजा येते खाण्यातली आणि स्वयंपाकामध्ये वापरण्यातली। हा आहे भाज्या, तेल टाकून थोडंसं ह्याला तळून घेतोय। तुकडे केलेत, छान मिळाला आहे आणि सुगंधी खूप चांगला येतो आणि टेस्टही चांगली येते, म्हणून याचा वापर मसाल्यात करतोय। हे आहे नाकेशर, हे सुद्धा यातच टाकून देतोय आणि ह्याच्यात फ्राय करून घेतोय। दोन्हीची भाजण्याची वेळ एकसारखी असल्यानं दोन्हीला एकत्र करतोय आणि भाजून घेतोय। आता इथं मात्र 3-4 पदार्थ एकत्र केले, त्यांनाही भाजायचा टाईम सारखा असल्यानं ते चारही पदार्थ इथे एकत्र करून थोड्या तेलावर भाजून घेतोय, तळून नाही घेत। यामध्ये दालचिनी आहे, मसाला विलायची आहे, लवंग आहेत आणि मिरी आहेत। हे 4 पदार्थ एकत्र करून कमी तेलावर अशा पद्धतीनं खमंग खमंग भाजून घेतोय। हे आहे हिंग आणि ही आहे जायफळ, या दोन्हीचाही वापर या मसाल्यासाठी करतो। छान मिळालेत आणि व्यवस्थित आहेत, ताजे आहेत, वजनदार आहेत, मसाल्याची खुमारी अधिक चांगली येते। जायफळ जर हलके असतील तर ते जास्त दिवसाचे आहेत, पाहिजे तशी टेस्ट येत नाही, पण ती जर ओले असतील तर अधिक चांगल्या पद्धतीची टेस्ट त्याला येऊ शकते, म्हणून जायफळ बघून घेणं गरजेचं असते।